राहुलजी धन्यवाद सर जुडले जातील. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत राहा, बघत राहा. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 म्हातारा. थँक्यू व्हेरी मच आदरणीय प्रीतमजी गरज सर. थँक्यू व्हेरी मच. एच जी स्पोर्ट्स बोरगड संघ नाशिकवरून या ठिकाणी उपस्थित झाले. चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. आदरणीय सौरवजी घोडे साहेब थँक्यू व्हेरी मच. आदरणीय गणेशजी कडाळे साहेब थँक्यू व्हेरी मच. या जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना. श्रेयू 11 सफाळे या टीमने टॉस जिंकला आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय जय बजरंग वेवूर या टीमला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. स्वप्नील बोधले आणि शुभम. यानंतर जो सामना पाहायला मिळेल, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गणराज तलासरी विरुद्ध गावदेवी तिळसे. दोन्ही संघाची नोंद घ्यायची आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो असेल गणराज तलासरी आणि गावदेवी तिळसे. अमरला आपण पाहतायत एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अमरकडे नेहमीच पाहिलं जातं. सफाळे विभागातील एक उत्कृष्ट नामवंत गोलंदाज. यावेळेस आपण जर पाहिलं तर संधी होती विकेट किपरकडे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत जो पाहायला मिळाला आहे आणि चांगल्या अनुषंगाने गोलंदाजी जी प्रिव्हियस इयरमध्ये आपण पाहिली होती SPL मध्ये. आणि लवकरच सफाळे प्रीमियर लीग 28 जानेवारीपासून स्पर्धेला शुभारंभ होताना पाहायला मिळेल. एक मानाची सन्मानाची स्पर्धा SPL 2026 कमिंग सून. धावसंख्या 4. यावेळेस खूप चांगला फटका पाहायला मिळाला आहे. बॉलला पाठवून दिलंय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. चौकार स्वप्नील बोधले यांच्या बॅटमधून येतोय. NCC चौकार. तिसरा चेंडू पुन्हा अमरच्या फेवरमध्ये निर्धाव. चौथा चेंडू राहिला स्वप्नील बोधले यांच्या फेवरमध्ये. चौकार. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावांची गती 8 ही अंकावरती जाऊन पोहोचली जाते 4 बॉल नंतर. पॉवर प्लेचं षटक P1चं पाहायला मिळतं आणि P1 मध्ये ची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत अमरा गोलंदाज श्रेयू 11 सफाळे या टीमच्या माध्यमातून. अप्रतिम वेगवान मारा केला यावेळेस. फक्त बॅटर नाही विकेट किपर आणि फिल्डर हे बीट झालेत आणि हा येतोय चौकार. 4. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोचली गेली. आतापर्यंत 5 चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड झालेत या षटकातील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं पाहायला मिळतं आणि या पॉवर प्लेच्या बंधनातील क्रिकेट आपण पाहतायत. जय बजरंग वेवूर विरुद्ध श्रेयू 11 सफाळे हा सामना. शेवटचा बॉल घेऊन अमर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन साइडला स्वप्नील बोधले यांचा ब्रँडेड षटकार. 6. हॅलो. 18 धावा. खूप चांगली सुरुवात
जी या ठिकाणी पाहायला मिळाली. स्वप्नील बोडले यांची जबरदस्त पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमक ठरले गेलेत, हावी ठरले गोलंदाजावरती. षटक क्रमांक 2 मध्ये विरेन ला इंट्रोड्यूस केलं गेलंय गोलंदाजीमध्ये. चांगली सुरुवात आणि दमदार सुरुवात जी पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग वेवूर या टीमचा आतापर्यंत बोलबाला पाहायला मिळतोय. आदरणीय सौरवजी घोडे साहेब रजा घेत आहेत. थँक्यू व्हेरी मच. एच जी स्पोर्टचे ऑनर विरेन हा गोलंदाज पाहायला मिळतोय. शुभम बाद झाले आणि त्यानंतर अनंत पागीसर मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र पोलीस यावेळेस देखील लाऊड अपीलला पाहायला मिळालंय, परंतु पंचांनी सांगितलं की हा नॉट आऊट आहे. चांगली गोलंदाजी विरेनच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 1 मध्ये चांगल्या रीतीची फलंदाजी पाहायला मिळाली होती आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी जी पाहायला मिळाली. स्वप्नील भोडले यांनी 18 धावा लावल्या, परंतु या षटकामध्ये जे आत्तापर्यंत पाहायला मिळते कमालीची गोलंदाजी विरेन श्रेयू 11 सफाळ या टीमसाठी त्यांनी केले कमबॅक. अप्रतिम निरुत्तर केले या बॉलवा. ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते अतिशय सुरेख. बॅट वर येण्याच्या अगोदरच या ठिकाणी हा चेंडू विकेट किपर रवींद्रजी बाबर साहेबांच्या हातामध्ये जाऊन विसावला. हा चेंडू येथे डॉट. त्यांचे सुपुत्रही या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. मराठीमध्ये म्हण आहे ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि तेच या ठिकाणी क्रिकेटवर त्यांचं प्रेम, त्यांचं नाव आहे मोक्ष. यावेळेस आपण पाहिलं तर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलं या बॉलला, मिळेल 1 धाव. अनंत पागी आणि 1 धाव मिळवली आणि संघाची धावसंख्या 19 धावा या धाव फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. कैलासवासी दिनकर माधव पिलेंना स्मृती चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम
या ओव्हरचा विचार केला तर 5 चेंडू मागे फक्त एकदा वॉट बॉलिंग बाय विरेन. यावेळेस संधी होती आणि चेंडू चालला या ठिकाणी दन 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 करत विजयजी तरे साहेब त्या ठिकाणी पोचले गेले आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मैदानाचे या ठिकाणी पाहणी करताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे हे मैदान आहे, मैदानाची ग्राउंड रियालिटी काय आहे हे चेक करताना पाहायला मिळत आहेत सन्माननीय विजयजी तरे साहेब. आणि म्हणूनच ही स्पर्धा का विजयजी तरे साहेब एक यशस्वी आयोजक आहेत याचं मागचं कारण त्यांनी सिद्ध केलं आहे. धावसंख्या जाऊन पोचली गेली. रोहित आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 23 धावा या धाव फलकावरती आहेत आणि एक गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. घेऊया छोटासा डेजेबेक, चला घाई करा पंचायत सांगताय, कारण की आजचा दिवस जर आपण बघितला तर आज आपण उशिराने सामने या ठिकाणी खेळलोय. एक्स्ट्रा टाईम या ठिकाणी आज लागताना पाहायला मिळतोय, म्हणून या ठिकाणी थोडं स्पीडअप करा. चांगलं षटक, मागील षटक पाहायला मिळालं. ज्याप्रमाणे आपण पहिलं षटक पाहिलं 18 धावेंचं वर्चस्व गाजवलं फलंदाजाने. सेकंड ओव्हर गाजवले विरणने. ॲज अ बॉलर अनंत पागी स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. मेहनत करतायत परंतु यश मिळत नाहीये आतापर्यंत. 23 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 मध्ये श्रेयू 11 सफाळे या टीमच्या माध्यमातून तपन घाटाळ. यावेळेस कमी गतीचा चेंडू होता आणि लोअर फुलटॉस प्रमाणे हा चेंडू जो पाहायला मिळाला. फक्त एकच धाव एका साईडनं स्वप्नील बोडले खूप छान पद्धतीची फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. 7 चेंडू त्यांनी आत्तापर्यंत खेळलेत, त्याच्यामध्ये 22 धावेची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि या संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर 24 धावा. याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया या संघाविरोधात रोहित शर्मा यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. संघाची धावसंख्या होती 52 आणि त्याच्यामध्ये रोहित शर्मा यांनी 50 धावा परिपूर्ण केल्या होत्या. त्याचीच कुठेतरी आठवण देताना पाहायला मिळत आहेत हे फलंदाज स्वप्नील बोडले. पुन्हा एकदा तपन घाटाळ. यावेळेस इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती 2 धावा या ठिकाणी नियंत्रित करताना पाहायला मिळतील. सव्वीस धावा या धाव फलकावरती. 3 बॉलमध्ये 3 धावा दिल्यात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या देखील ओव्हरमध्ये पाहायला मिळते. डाव्या हाताचा गोलंदाज यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालाय लॉंग स्टॉपमध्ये वेगाने. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाठलाग करताना पाहायला मिळाले होते, परंतु चेंडू फरार. चेंडू सी मारे शपार, चौकार. थर्टी रन्स धवनची गती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. पुढील चेंडू याही वेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तपनच्या माध्यमातून जी गोलंदाजी पाहायला मिळते या ओव्हरमध्ये.
30 धाव फलकावरती 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल घेऊन षटक क्रमांक 3 मधील हा गोलंदाज श्रेयू 11 सफाळे या टीमच्या माध्यमातून ऑन साईडला जरूर प्रेफरन्स दिलाय. एक धाव आराम के साथ परिपूर्ण आणि एकाच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड होताना पॉपिंग क्रीजमध्ये आली स्थगिती. धावांची गती जर आपण चेक केली तर जाऊन पोचली जाते ती म्हणजेच 31 धावा, एक गडी बाद, 3 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग वेवूर. चला यानंतर जो सामना आहे गणराज तलासरी विरुद्ध आई गावदेवी तिळसे. बोथ टीम्स कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. वाईट बॉलने सुरुवात या षटकाची पाहायला मिळते. पंच दर्शवतायत झाकीर खान सर. पण बाउनचा इशारा त्याने केला. राकेश राऊत सरांना आपण पाहतायत ऑन फील्ड अंपायर, द ग्रेट अंपायर आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून. संकेत धावसंख्या आहे 32-32. यावेळी चांगल्या पद्धतीने फक्त आणि फक्त दिशा दिली या बॉलला स्वप्नील बोधले. जबरदस्त फलंदाजी करताना 360 डिग्री प्लेयर आलाय चौकार. 4. जावेदची खेळी करताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच स्वप्नील बोधले. 12 चेंडू 29, संघाची टोटल 36, 36 रन्स. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. सामना 5 षटकांचा हा पाहायला मिळतोय. सुंदर स्पर्धा पाहायला मिळते आणि क्रिकेटमय वातावरण जे या ठिकाणी पाहायला मिळतंय. पंच काय झालं? ओके. सागर दुमाडा गोलंदाज थोडासा इंजर्ड होताना पाहायला मिळतो आणि म्हणूनच गोलंदाजीमध्ये त्यांनी स्थगिती घेतली आणि सागरला या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं गेलं आहे नवीन गोलंदाज म्हणून. श्रेयू 11 सफाळे टीमच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने फुलटॉस बॉल इनफिल्डला उडवलाय. बॉलला क्षेत्ररक्षक वेगाने धावले होते त्या ठिकाणी. चांगला फटका सागर मंडळ यानं बीट केलं या बॉलने आणि हा चौकार पाहायला मिळाला. 4 धाव्यांच्या माध्यमातून संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोचली जाते ते म्हणजे 40 या अंकावरती. 40 रन्स जय बजरंग वेवूर या टीमची टोटल पाहायला मिळते. 4थे षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी करताना सागर दुमाडा लोअर फुलटच बॉल होता आणि चांगला फटका खेळला. मित्र म्हणेन की गॅपमध्ये हा बॉल जो पाहायला मिळाला होता.
यावेळेस शपल लावून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटरचा. एक धाव तर परिपूर्ण झाली आणि दोन धावा लेगबाईच्या स्वरूपात या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतील. फोर्टी 42 रन्स, धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली जाते. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. सागर दुमाडा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. डेड बॉल या ठिकाणी पंच घोषित करताना पाहायला मिळालेत जाकीर खान सर. एक चांगले क्रिकेटपटू, एक चांगले पंच राकेशजी राऊत सरांना आपण पाहत आहेत स्क्वेअर लेग पंच. फोर्टी 44 रन्स धावांची गती आतापर्यंत पाहायला मिळते. 44 धावा, वेगवान मारा यावेळेस पाहायला मिळाला. चांगला चेंडू यावेळेस पंच दर्शवताना पाहायला मिळालेत. लिगल डिलिव्हरीज मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. 44 रन्स ही धावसंख्या जी पाहायला मिळते आतापर्यंत. फुलटस बॉल होता, कन्वर्ट करू शकले नाहीयेत मोठ्या फटक्यामध्ये. एकेरीवरच सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि 4 षटकानंतर 45 धावा. एक गडी बाद जय बजरंग वेवुरा संघ पाहायला मिळतोय. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय संगीत. शेवटचं 5वं षटक घेऊन तपन घाटाळ. लेग बाईज 1 धाव, धावसंख्या 46 धावा हे धाव फलक्यावरती पाहायला मिळते. नैसर्गिक विविधतेने नटलेलं हे मैदान पाहायला मिळते. उंच आकाशी उडताना घार देखील या ठिकाणी पाहायला मिळते आणि नैसर्गिक सानिध्यामध्ये खेळताना एक वेगळीच एनर्जी येते आणि एक वेगळाच खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 46 धावा आहेत धाव फलकावरती. 46 रन्स. याही वेळेस चांगली गोलंदाजी करताना लेग बाईज पुन्हा एकदा 1 धाव मिळते. 47 धावा धाव फलकावरती. अनंत पागी आत्तापर्यंत थोडेसे फ्लॉप ठरताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू त्यांनी खेळले, त्याच्यामध्ये फक्त 2 धावा त्यांच्या बॅटमधून या पाहायला मिळाल्यात.
दुसऱ्या बाजूनं तपन घाटाळ, एक युवा उभरता गोलंदाज, त्याला रवींद्रजी बाबर साहेबांनी आणि सागरची मंडळ यांनी मात्र संधी दिली गोलंदाजी करण्यासाठी आणि तो संधीचं सोनं करतोय या ठिकाणी. बघा आत्तापर्यंत त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि आत्तापर्यंत त्याच्या माध्यमातून गोलंदाजी ही अप्रतिम पाहायला मिळते. 2 षटकांचा स्पेल त्याच्या माध्यमातून या ठिकाणी परिपूर्ण केला जातो. यावेळेस इनफिल्डला उडवलंय जरूर, सागरला बीट करत बॉल या ठिकाणी जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. 4 धावींसाठी चौकार येतोय आणि या 4 धावेसहित स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं जात आहे. 52 धावा, 51 धावा क्षमस्व, 51 रन्स आतापर्यंत पाहायला मिळालेत. 4 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत या षटकातील. एकंदरीत 10 चेंडू हाताळले जात आहेत, त्याच्यामध्ये फक्त 8 धावा तपन घाटाळ खर्च करतोय. मोठा प्रहार केलाय, ऑन साईडला सेट बॅटर आहेत आणि यावेळेस हा षटकार आणि स्वप्नील बोदले हे पोचताना पाहायला मिळतील. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती. आत्ता मात्र आपण जर पाहिलं तर अगदी शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का? स्वप्नील बोदले जबरदस्त आक्रमण त्यांनी केलंय. ओपनिंग पेअरच्या बॅटर 22 चेंडू 48 धावेची तुफानी पारी ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला टॉसकडे आपण या बॉल नंतर वळणार आहोत. गणराज तलासरी आणि आई गावदेवी तिळसे. गोलंदाज तपन घाटाळ. व्हाईट बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. 1 धाव मिळाली व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोचले 58 या अंकावरती. 58 ही धावगती आतापर्यंत पाहायला मिळते जय बजरंग वेबूर या टीमची. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अर्धशतक झालं नाहीये परंतु कमालीची फलंदाजी केली या ठिकाणी स्वप्नील बोदले यांनी. ही इनिंग आपल्या नावी त्याने जरूर केली आणि संघाला त्याने नेऊन पोहोचवलंय 57 या अंकावरती आणि 58 धावेचं लक्ष यावेळेस ठेवण्यात आलंय. 58 हे टार्गेट दिलं गेलंय. चला कॅप्टन आपण या गणराज तलासरी टीमचे कॅप्टन आणि गावदेवी तिळसे टीमचे कॅप्टन. $58 झाले क्षमस्व. धावसंख्या 58 झाली. एक वाईट बॉल आणि 59 धावेचं लक्ष आहे. 59 टू विन. चला 59 धावा झालेले आहेत. 58 झालेले आहेत. 59चं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. या मॅच नंतर दुसऱ्या राऊंडला होणार सुरुवात जिथे दोन्ही टीम
आपला पहिला सामना विजयी करून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक राहुलजी धनवाद सर जोडले जातील. टॉस केला जाईल. आदरणीय बाबूरावजी बरब साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस करतोय. चॉईस दिली गेली आणि चॉईस तिळसे या टीमने जिंकली. हेड इज कॉल त्यांनी केलाय छापा आणि काटा येतो, टेल येतो या ठिकाणी. धन्यवाद बाबूरावजी बरब साहेब. उमेश भाऊ, पुन्हा टॉस आपण जिंकला या मॅचमध्ये. सेकंड राऊंडचा सामना आहे, आपला निर्णय काय? नक्कीच एनी चेंजेस इन प्लेइंग 11 या मॅचसाठी? आज सचिन घरात आले दादा ओपनिंगला. आता म्हणजे बॅटिंगची काय थोडी कमतरता होती, ती पूर्ण होईल. ओके. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं समोरचा संघ तिळसे, आपण कधी एकमेकांबरोबर खेळलेत यापूर्वी? 1-2 वेळेस खेळलेत. काही रिझल्ट काय होता? 50-50. ओके. या मॅचसाठी शुभेच्छा. तदनंतर गावदेवी तिळसे या टीमकडे आपण वळणार आहोत. जर आपण टॉस जिंकला असता तर आपण काय? नक्कीच फलंदाजी घेतली असती. आता मात्र मनासारखं झालंय, होतं ते मिळालंय. 5 षटकांचं क्रिकेट आहे. पहिला सामना जबरदस्त धावा तुम्ही जमवल्या. या मॅचमध्ये काय रणनीती असेल फलंदाजीमध्ये? फलंदाज म्हणजे रणनीती तीच असेल. एनी चेंजेस इन प्लेइंग 11 या मॅचसाठी? नाही, पहिले मॅचला होते तेच. ओके, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी जॉईन झाल्याबद्दल हे होते आणि गावदेवी तिळसे टीमचे कॅप्टन. तर शॉर्ट अँड स्वीटमध्ये या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू घेतला, कारण की सामन्याला होते सुरुवात. या आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. टॉस बॉक्समध्ये न्यूज आहे टिकलाय तो म्हणजेच तलासरी या टीमने, गंधराज तलासरी वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स प्रीतमजी गरज सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी धनवाद सर यांना आपण ऐकत होतात. मॅचला होते सुरुवात, पंचाचा येतोय इशारा. जिथे एक इनिंग समाप्त झालेली आहे, नाण्याची एक बाजू बघितलेली आहे, दुसरी बाजू बघणं योग्य असेल. जिथे दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात, पहिलाच बॉल काय कडक फ्रोक्स खेळलाय इथे फलंदाजाने. उमेश आणि सागरची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने आपण बघू शकता, बॅटचा स्विंग होता, फटका होता, भले एक धावाली परंतु कडक प्रहार होता. सिंगलने केले सुरुवात. बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते सफाळे आणि त्यांच्या विपक्ष वेबूर. आपल्याला टीम पाहायला मिळते अगदी बाजूचा गाव वेबूर आपण बघू शकता, जिथून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. NCC दंडोरे क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा आपण पाहू शकता. 2025 भव्य आणि दिव्य आयोजन. शॉट, खराब बॉल, अगदी जागा बनवून यावेळेस चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी. चौकार SDJ. डीजे मास्टर आपण बघू शकता, तर सध्या तरी जेवणाचा आस्वाद घेत असताना स्वादिष्ट जेवण आपल्याला पाहायला मिळते. मंडळ इकडे पुरवलं जात आहे, जिथे आपण पाहू शकता यूट्यूबची टीम असेल, त्यानंतर गुणलेखक, त्यानंतर कॉमेंटेटर्स, त्यानंतर पंच, सगळ्यांचं मात्र जेवणाची सोय केली जाते. क्या बात आहे, फ्लिक ऑन दी रिक्स. अप्रतिम मनगटाचा पावर दाखवलाय फलंदाजाने. षटकार SDJ. मिळते आदिवासी समाज बांधवांसाठी जिल्हास्तरीय देखील प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. बारा धावा धावपलकावर झालेल्या आहेत. चांगली सुरुवात करून देत असताना दोन्ही ओपनर बॅटर उमेश आणि सागर, साहिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच, चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. 59 धावेचं आव्हान दिलंय.
शॉर्ट बॉलला इनफिल्डच्या वरून खेळलेला फटका. इथे मात्र पाठलाग सुरू आहे. अगदी चोडा पुढे पडतोय आणि एकदा मात्र बीट झाल्यावर चेंडू आणणं अवघड आहे. 4 धावा. आउटफील्ड क्विक आहे. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 16 स्कोर कार्डवर. पाच चेंडू 16 धावा. चांगली सुरुवात होत असताना पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवत आहेत फलंदाज. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त. 16 धावा धावपलकावर. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 43 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. सोळा धावा ह्या धावपलकावर आहेत आणि येणारे 24 बॉल 43 धावेची गरज आहे. अगदी आपण स्पर्धेचा 7वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे पहिल्या फेरीतील शेवटची अंतिम मॅच आपण पाहू शकतात. यानंतर दुसऱ्या फेरीला होणार सुरुवात, तिथे उद्याचा दिवस अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल स्पर्धेचा. थोडा फास्ट संघ वेवूर टीमला विनंती आहे. अगदी आपण म्हणजे 3 वाजत आले, अजूनही 3 मॅचेस खेळायचे आहेत आजच्या दिवसातले. चोवीस बॉल 43 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर येत असताना मिस्टर शुभम. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. डॉट बॉल येतोय. अगदी यावेळेस आपण बघू शकता फील्डला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आजचं हे आधुनिक क्रिकेट आहे, जिथे मात्र फलंदाज हेलिकॉप्टर स्ट्रोक, रिव्हर्स स्ट्रोक, अगदी पल्लू स्कूप स्ट्रोक जे आपण बघू शकतात खेळले जातात फलंदाजी माध्यमातून, जिथे आपण बघू शकता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. शॉर्ट बॉल होता. पहिलेच खेळला फलंदाज इकडे, जिथे आपण बघू शकतात बॉडीला बॅलन्स करू शकला नाही. एक धाव मिळाली. बाईच्या रूपात ही धाव. लेग बाईसचा इशारा पंचांकडून. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा तब्बलकावर. 17 झालेले आहेत. अजूनही मात्र 42 धावेची गरज आहे, जिथे 59 धावेचं आव्हान दिलंय. चेंडू फेकून झाले 2. डाव्या हाताचा फलंदाज समोर येतोय, तो म्हणजेच उमेश. एक चौकार त्याच्या बॅटमधून देखील आलाय. एक बाजूला सफाळ आहे तर दुसऱ्या बाजूला टीम वेवूर पाहायला मिळते. थोडं फास्ट खेळा विनंती असेल वेवूर टीमला, जिथे आपण विषयात वेळेचं बंधन असेल प्रत्येक टीमला. इथे हलक्या हाताने डिरकेट टच करण्याचा प्रयत्न केला होता. खेळ इथे फटका फसतोय. एज लागतंय. किपरच्या हातामध्ये जातोय चेंडू. पहिला झटका लागतोय. बॉलला येऊ दिलं. अगदी आपण बघू शकता हलक्या हाताने यावेळेस चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, जिथे एज लागली. कॅच आउट. चांगली गोलंदाजी होत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं कमालीचं आपण पाहू शकतात. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. 16 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय, जिथे आपण बघू शकता 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवलाय. अजूनही मात्र बघायला 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज रवींद्र आपल्याला पाहायला मिळते. 21 बॉल आहेत. 21 बॉलमध्ये 42 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. चांगला बॉल हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जातोय.
खराब तर होता, परंतु एक धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावपलकावर. 2 बॉलचा खेळ बाकी. दुसरा षटक. स्ट्राईकला फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. उमेश हा आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. सागर आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश बाद झाला. शुभम चांगली गोलंदाजी होत असताना 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. 5वा बॉल घेऊन तयार. रिटर्न ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. पुन्हा एकदा मात्र आतमध्ये येऊन लॉंग लेग फाईन लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. पण एकदा तयार फलंदाज. शेवटचा अंतिम बॉल असेल. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. शुभम अप्रतिम गोलंदाजी हाताळली. फक्त 2 धावा खर्च केल्या. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 18. येणारे चेंडू असतील 18. धावा बनवायचे 41. बॉल 41 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर येणार वेवरू टीम कडून. एटीन 18 धावा धावपलकावर. 18 बॉलमध्ये 41 धावेची गरज. चला थोडा फास्ट काय वेवरू टीम. आयुष आलेला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज. 18 बॉल 41 धावा. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र तेवढाच चांगल्यारीत्या खेळला जातोय. डीपमध्ये जात असताना वाईडिश पॉईंटला चेंडू अडवला जातोय. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 20 धावा या धावपलकावर. एकूण 40 पाहिजेत जिंकण्यासाठी. चेंडूचा विचार केला 17 बॉल जुने आपल्याला पाहायला मिळत आहेत जे बाकी आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला 39 बनवायचे आहेत. अगदी सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते नंडोरे गावामध्ये. चांगला बॉल. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला जातोय. पुन्हा एकदा चेंडूला कट करण्यात आलेला आहे. एक धाव मात्र मिळाली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 21-21 स्कोर कार्डवर 38 धावेची अजूनही गरज आहे. 16 बॉलमध्ये. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सागर. सुरुवात बेधडक केली होती सागरने, अगदी बुलेट ट्रेन सारखी फास्ट, आणि त्यानंतर मात्र थोडा आपण पाहू शकता शांतता आलेली आहे. उलटाच बॉल. बोनस बॉल मिळाला होता. जो गोलंदाजाचा वेग आहे त्याला पिक करू शकला नाही फलंदाजाने, त्यामुळे मात्र चेंडू फक्त सिंगल धाव देऊन चाललाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 22 धावा धावपलकावर. तोहफा मिला था कबूल किया आणि बल्लेबाजने. शॉर्ट बॉलला फटका खेळलाय. डीप यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून झालंय चुकी. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप झाला आणि 2 धावा देखील मिळाल्या. पोचला होता. चेंडू हातामध्ये पडला होता, परंतु अंतिम क्षणाला चेंडू जमिनीला दान केला जातोय आणि 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24-24 चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलचा जर विचार केला तर 11 झाले होते, म्हणजे 5 बॉलमध्ये 16 देखील पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतरचा विचार केला तर पुढच्या 11 बॉलचा खेळ झालाय आणि त्यामध्ये धावा फक्त 8 आल्यात. 24 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फुलटस बॉलला फ्लॅट खेळलेला आहे आणि पंचाचा इशारा बिमरचा आपल्याला पाहायला मिळतोय.
1+1 दोन धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पुढचा बॉल असेल फ्री हिट. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. 26-26. तिसरं षटक 4 चेंडूचा खेळ झाला आणि आता फ्री हिटचा बॉल घेऊन तयार सुवर्ण संधी फलंदाजाला. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. अगदी सुपर स्ट्रोक. 1 बाउन्स. बाउंड्री लाईन पार. 4 धावा. चौकार. शेवटचा अंतिम बॉल असेल तिसऱ्या ओव्हरचा. स्कोरबोर्ड 30 आपल्याला पाहायला मिळते. 29 धावेची अजूनही गरज 13 बॉलमध्ये. ऑफसाईडला मात्र यावेळेस चांगला फटका खेळला जातोय. फेवरेट टीम आपण पाहू शकता. तर षटक क्रमांक 3 आणि यावेळेस मात्र चौकार. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर ओव्हरपिच बॉलला पाठवलंय 6 धावेसाठी. षटकार. षटक क्रमांक 30 समाप्त. 36 धावा धावपलकावर. 12च्या सरासरीने बरोबर जी 12ची सरासरी हवी होती ती आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र जर बघायला गेलं तर 12 चेंडू आणि 11.5च्या सरासरीने 23 धावेची गरज. चला जाऊया आपण मॅचकडे जिथे 12 बॉल 23 धावेची गरज. ज्याने फक्त 2 धावेचं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज झालाय शुभम. चांगला बॉल हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जातोय. स्ट्राईक रोटेट केली जाते कारण की एक बाजूने मात्र आपण बघू शकतात सागर अप्रतिम फटकेबाजी करतोय. शेवटचे 2 बॉलचा विचार केला जे सागरने फेस केले. पहिला चौकार आणि त्यानंतर षटकार. आणि आता मात्र 22 धावेची गरज आहे 11 बॉलमध्ये. शुभमने देखील मात्र शांत ठेवलं दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे एक चॅलेंजिंग असेल फलंदाजासाठी देखील ही गोलंदाजी. मात्र लेग साईड जाकीर खान सराचा इशारा आलाय वाईड. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 38 धावा धावपलकावर आलेल्या आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 21 धावेची गरज आहे. 59चा पाठलाग सुरू आहे. एक बाजूला टीम वेवूर, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते सफाळे. यावेळेस मात्र उंच गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु तिकडे काय घडतंय बघूया. चेक केलं जाईल. अगदी आपण बघू शकतात चेक केलं जातंय. 1 मिनिट फक्त चेक केलं जाईल आणि डिसिजन येईल.
एक चांगली कॅचिंग, कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं, अगदी कॅमेरामॅनचं देखील. आपण बघू शकता जिथे अचूक उडी घेतली क्षेत्ररक्षकाने आणि सेफ लँडिंग केली 1 इंचासाठी. मात्र आपण बघू शकतात 6 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि विकेट स्कोर झाले 38-21 धावेची गरज आहे. चेंडूचा विचार केला, चेंडू 3 झालेले आहेत, म्हणजे 9 बॉलमध्ये 21 धावेची गरज. 2 बॉल झालेले आहेत, 10 बॉल आणि 21 धाव. चला थोडा स्पीडअप ठेवा बॅटिंग टीम. आपण थोडी घाई करा. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 21 धावेची गरज. नवीन फलंदाज शेखर. इकडे मात्र डाऊन द लेग साइड गोलंदाजी. किपरला मात्र चेंडू मिळाला आणि 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होताना इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावेने इथे आपण बघू शकतात व्हाईट बॉलचा इशारा आला, म्हणजे 3 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता यावेळेस 41-41. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 धावेची गरज. 10 बॉल 18 धावा. चांगला बॉल, टप्पा पडला, चेंडू मात्र किपरला मिळाला नाही. 1 धाव नक्की मिळेल बाईच्या रूपात. ही धाव स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4-42. 17 पाहिजेत 9 मध्ये. 9 चेंडू 17 धावा. चांगली गोलंदाजी शुभम कडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील 2च धावा खर्च केल्या होत्या. आताच्या षटकामध्ये 2 वाईट बॉल आलेत, त्यामुळे मात्र थोड्या धावा गेल्यात. किपर कडून देखील वारंवार चुकी होत असताना आपण बघू शकतात 9 बॉल 17 धावा. चांगला बॉल आहे, अगदी खोलवरचा चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. क्रीजमध्ये चेंडू टाकला जातोय. 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 43. 8 बॉल 16. 43 स्कोर कार्डवर. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू 16 असताना शेखरचा हल्ला लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा एसडीजे.
6 बॉल 5ची गरज. गोलंदाजी मार्कवर. प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. 6 गेंदे 5 रन. विजयजी तरे साहेबांचं ATM ओपन झालेलं आहे, जिथे आपण बघू शकता 6 बॉलमध्ये 5 धावा जर डिफेन्स केल्या तर 1000 ₹1000 कॅश प्राइज दिलं जाईल. पहिलाच बॉल चांगला फटका. यावेळेस गॅप शोधला जातोय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. 4 धावा. SDJ. आणि यावेळेस मात्र फटका फसला होता, परंतु यावेळेस जातो बाउंड्री लाईनच्या पार. मॅच फिनिश. खेळ खल्लास. सफाळे संघ इकडे विजय मिळवतोय. अभिनंदन. कमांड डीजे.